भारत माता की जय. खाजगीकरण बंद करा. खाजगीकरण बंद करा. कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा. कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा. खाजगीकरण बंद करा. कंत्राटी कर्मचारी कायम करा. कायम करा. कंत्राटी कर्मचारी कायम करा. वंदे मातरम. भारत माता की जय. खाजगीकरण बंद करा. समान काम समान वेतन. समान भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. भारत माता की जय. भारत. आज या ठिकाणी राज्यातील पाणी व स्वच्छता विभागात काम करणारे सर्व कंत्राटी कर्मचारी तसे राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत काम करणारे कंत्राटी कर्मचारी आम्हाला गेल्या 4-5 महिन्यापासून मानधन नसल्यामुळं आम्ही या ठिकाणी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलेलं आहे. आज आम्ही या ठिकाणी 3 तारखेपर्यंत आम्हाला मानधन अदा करण्याबाबत सांगितलं होतं, परंतु ते झालं नाही. मात्र 4 व 6 तारखेपर्यंत आम्ही या ठिकाणी जिल्हा स्तरावर, मात्र 10 तारखेनंतर आम्ही आझाद मैदानावर मुंबई येथे आमचं आंदोलन उभं करण्याचा आमचं मानस या ठिकाणी राज्य संघटनेच्या वतीनं जाहीर करण्यात आलेलं आहे. आपल्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच पाणी व स्वच्छता विभागाचे सन्माननीय नामदार गुलाबरावजी पाटील साहेब तसेच ग्रामविकास विभागाचे सन्माननीय मंत्री जयकुमारजी गोरे साहेब आपणास आम्ही नम्र निवेदन करतो की आमच्या विभागातील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनविषयक समस्या आपण तात्काळ निकाली काढाव्या. गेल्या 15 ते 20 वर्षे सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी खरं तर प्राधान्यानं सेवेत कायम करून घेण्याची वेळ आहे. मात्र असे न होता संबंधित विभागातील चुकीच्या धोरणामुळे आमची या ठिकाणी अतिशय पिळवणूक होत आहे. आमच्या कुटुंबावर त्या ठिकाणी उपासमारीची वेळ आलेली आहे. विद्यार्थ्यांची फीस असेल, घर भाडे असेल, अशा अनेक समस्या आम्ही या ठिकाणी 5 महिन्यापासून पगार नसणे ही अतिशय चिंताजनक बाब आहे. एकीकडे आपण लोकहिताच्या योजना आमच्याकडूनच राबवून घेत आहे आणि आम्हाच लोकांना या ठिकाणी उपासमार घडवितात. हे अतिशय वाईट आणि हालाकीची परिस्थिती आपल्या या विभागातील कर्मचाऱ्यावर झालेली आहे. आपण याची नक्कीच दखल घ्याल, अन्यथा आम्ही 10 तारखेपासून अतिशय तीव्र आंदोलन या ठिकाणी पुन्हा आम्ही छेडणार आहोत. तरी आम्ही आपल्याला या आंदोलनाच्या माध्यमातून अतिशय नम्र निवेदन करतोय की आमच्यावरील अन्याय आपण दूर करावा. मी कौतिक पाडळे, जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान. आम्ही दिनांक 2 फेब्रुवारी 2026 पासून कामबंद आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. आम्ही राज्यस्तरावर सुद्धा यापूर्वी बऱ्याच वेळेस राज्य कार्यालयाला जाऊन यापूर्वी आम्ही माहिती दिलेली की आमचे पगार वेळेत करा. कंपनीमार्फत जे पगार वगैरे होतात आमचे ते वेळेत सुद्धा आमचे पगार करत नाही आणि बऱ्याच कपाती ग्रॅज्युटी असेल, ESIC असेल, PF असेल, पगार कपात करून आमच्या वेळेवर भरणा करत नाही आणि ते कपात करून सुद्धा आम्हाला आजपर्यंत 2021 पासून तर आजपर्यंत आम्हाला देण्यात आलेलं नाही. तसेच 2021 पासून 2021 पूर्वी 2014 ते 2021 पर्यंत आम्हाला शासनाची ऑर्डर होती. जिल्हा परिषद मार्फत जिल्हा निवड समितीमार्फत निवड प्रक्रिया करून आम्हाला मुख्य कार्यकारी अधिकारी यांची आम्हाला नियुक्ती देण्यात आली. परंतु 2021 शासनानं कंपनीची नियुक्ती करून सर्व ज्या ग्रामविकास विभागाच्या ज्या योजना होत्या त्या ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांना बाह्य यंत्रणेमार्फत नियुक्ती देण्यात आली आणि ही बाह्य यंत्रणा आमची सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांची खूप पिळवणूक करते. मानधन कमी देतात, म्हणजे जवळपास 25% मानधन कपात करून आम्हाला उर्वरित सुद्धा जे मानधन असतं हे वेळेत मिळत नाही. त्यासाठी आम्हाला या पद्धतीचं आंदोलन करावं लागते. बऱ्याच दिवसापासून आम्ही राज्य कार्यालय, ग्रामविकास मंत्री गोरे साहेब, आम्ही हिवाळी अधिवेशनामध्ये ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे साहेब यांना सुद्धा आम्ही यापूर्वी निवेदन दिलेलं आहे. त्यांनी सुद्धा आमची आतापर्यंत दखल घेतलेली नाही. कृपया मंत्री साहेबांना तसेच प्रशासनाला आमची अशी विनंती आहे की आम्हाला जे पूर्वीप्रमाणे जी नियुक्ती देण्यात आलेली होती शासनामार्फत, जिल्हा परिषद मार्फत जी नियुक्ती देण्यात आली त्याप्रमाणे आम्हाला परत नियुक्ती देण्यात यावी, ही आम्हाला विनंती आहे. आम्हाला